मानवाचं सत्य स्वरूप. लंडन इथे दिलेलं व्याख्यान. माणूस कसा जळूसारखा ह्या इंद्रियगोचर जगाला चिकटून असतो. त्यातील इंद्रियभोग्य नाना वस्तूंवर तो इतका आसक्त असतो की काहीही झालं तरी तो त्या सोडू इच्छित नाही. पण ज्यात तो रात्रंदिवस वावरत असतो ते हे बाह्य जग माणसाला कितीही खरं, कितीही सारवान, कितीही भरीव वाटत असलं तरी व्यक्तीच्या आणि त्याचप्रमाणे राष्ट्राच्या आयुष्यात असा एक समय हटकून येतो की ज्यावेळी अनिच्छेनी का होईना पण त्यांना विचारावंसं वाटतं की हे सारं खरं आहे ना. आपली इंद्रिय आपल्याला फसवत तर नसतील ना, असा प्रश्नही ज्याच्या मनात कधी चाटून सुद्धा जात नाही, ज्याचा प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या तरी इंद्रियोपभोगात खर्ची पडत असतो, अशाही माणसाला मरावं लागतंच. आणि त्यावेळी त्यालाही अपरिहार्यपणे वाटतंच की हे सगळं काय होतं, हे सगळं खरं आहे का. ह्या प्रश्नानीच धर्माची सुरुवात होते. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की धर्माचं काम संपतं. जिथे इतिहास पांगुळतो अशा अत्यंत प्राचीन काळीही, त्या गूढ पौराणिक युगातही, सभ्यतेच्या अंधुक उशककालीही हाच प्रश्न विचारला गेलेला आढळून येतो. मृत्यूनंतर माणसाचं काय होतं, हे सगळं, हे जग खरं आहे का. उपनिषदांपैकी अत्यंत काव्यमय अशा कठ नामक उपनिषदाचा आरंभच या प्रश्नांनी होतो. येयम प्रेते विचिकित्सा मनुष्ये स्थित्येके नाय मस्तितिचैके. मनुष्य मेला म्हणजे त्याच्या संबंधी मतभेद उत्पन्न होतो. एक पक्ष म्हणतो की तो आता अगदी कायमचा नाहीसा झालेला आहे, तर दुसरा पक्ष आग्रहाने प्रतिपादन करत असतो की नाही, तसं नाही, तो अजूनही अस्तित्वात आहे. यापैकी कोणता पक्ष खरा, या प्रश्नाला निरनिराळी उत्तरं दिली गेलेली आहेत. जगातील अध्यात्म, तत्वज्ञान आणि धर्म यांच्यावरचे सगळे ग्रंथ वस्तुतः याच प्रश्नाच्या निरनिराळ्या उत्तरांनी भरलेले आहेत. त्याचबरोबर अशांत, व्याकुळ चित्तांनी विचारलेल्या मृत्यूनंतर काय, या जगापलीकडे काय आहे, सत्य काय आहे, या प्रश्नांना उडवून देण्याचे, दडपून टाकण्याचे प्रयत्नही काही कमी झाले नाहीत. पण जगात जोवर मृत्यू राहील तोवर हा प्रश्न दडपून टाकण्याचे हे सगळे उपरे प्रयत्न सदा विफलच ठरतील. या जगाच्या पलीकडे काय आहे याची फिकीर करण्याच्या फंदात न पडता आमच्या सगळ्या आशा आणि आकांक्षा आम्ही जे समोर दिसतं त्यावरच खिळवून ठेवू, अशी वल्गना माणसानं खुशाल करावी. या इंद्रिय गोचर जगापलीकडील कशाचाही विचार मनात येऊ न देण्याचा चंग त्यांनी खुशाल बांधावा. आणि बाह्य जगातील प्रत्येक गोष्ट कदाचित त्याला या शिवारातच गुंग राहण्यास मदतही करेल. समोर आहे त्याच्या पलीकडे आमची दृष्टी फैलू नये यासाठी सगळं जग खुशाल आपलं सामर्थ्य एकवटून झटत राहो. पण काय, जोपर्यंत माणसाला मरण येत राहणार तोपर्यंत हा प्रश्नही पुन्हा पुन्हा विचारला जाणार की ज्यांच्या इतकं खरं आम्हाला काहीच वाटत नाही, ज्यांच्या इतकं सार आम्हाला कशातच दिसत नाही, त्या ह्या आम्ही कवटाळून असलेल्या सगळ्या वस्तूंचा शेवट अखेर मृत्यूच ना. मृत्यू. सगळं जग एका क्षणात लोपून नाहीसं होतं. एखाद्या डोंगर कड्यावर उभं राहून समोर फाडून पसरलेल्या भयाण अथांग दरीत ओणवून बघताना व्हावी तशी मनाची स्थिती मृत्यूसमयी होते. कितीही कणखर असलं तरी ते मागे सरून विचारतच, हे सगळं, हे जग खरं का. एका बलवंत मनाच्या सगळ्या शक्ती एकवटून आयुष्यभर हळूहळू उभारलेल्या आशेचे सगळे मनोरे एका निमिषात कोसळून पार जमीनदोस्त होऊन जातात. ते खरे असतात का, या प्रश्नाला उत्तर मिळालंच पाहिजे. काळ कधीच त्या प्रश्नाची धार बोथट करू शकणार नाही. उलट जसजसा काळ लोटेल तसतसा तो प्रश्न अधिकच धारदार होत जाईल. आणि यानंतर म्हणजे सुखी होण्याची मानवाची ती इच्छा. सुखी होण्याच्या लालसेनी आपण जगामधील प्रत्येक वस्तूच्या मागे धावत असतो. ह्या इंद्रिय भोग्य बाह्य जगात वेड्यासारखे सैरावैरा पळत असतो. लाभत असलेल्या यशाची नशा चढलेल्या एखाद्या तरुणाला विचारा, हे जग खरं आहे असंच तो ठासून सांगेल. त्याला खरोखरच तसं वाटत असतं.
पण भाग्य आपल्याला कसं सारखं चकवत आलेलं आहे याचा उमज पडल्यावर म्हातारपणी कदाचित तेच राजश्री शून्याकडे बघत सुस्कारे टाकत म्हणतील, आयुष्य म्हणजे नुसता दैवाचा खेळ आहे बघा. त्याला अखेर कळून येतं की वासना तृप्त होत नसतात. तो कुणीकडेही जाओ, त्याच्या समोर एक चिरेबंदी भिंत उभी राहते. तिच्या पलीकडे जाणं त्याला शक्य नसतं. इंद्रियांनी घेतलेल्या प्रत्येक भोगाची प्रतिक्रिया ही ठेवलेलीच आहे. सगळं काही क्षणभंगूर आहे. उपभोग, दुःख, विलास, संपत्ती, सत्ता, दारिद्र्य, सगळंच्या सगळं नव्हे, खुद्द जीवन सुद्धा क्षणभंगूर आहे. यातून सुटण्याचे दोनच मार्ग मनुष्य जातीला मोकळे आहेत. पैकी पहिला म्हणजे शून्यवाद्यांसारखं मानणं की कशातच काही अर्थ नाही, सगळं शून्य आहे, आपल्याला काहीच कळत नाही. भविष्य काळाविषयी म्हणा किंवा भूतकाळाविषयी म्हणा, आपल्याला कधीही काहीही कळणं शक्य नाही. इतकंच काय, पण वर्तमान काळाविषयीही आपल्याला कधीही काही कळणं शक्य नाही. कारण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जो भूतकाळ आणि भविष्यकाळ हे दोन्ही नाकबूल करून फक्त वर्तमान काळच कवटाळू इच्छितो, तो शुद्ध वेडा म्हणावा. ते शक्य असेल तर मग आई आणि बाप नाकबूल करून त्यांचं मूल मात्र अस्तित्वात आहे असंही का बरं म्हणता येऊ नये? हे देखील तितकंच तर्कसंगत ठरेल. भूतकाळ आणि भविष्यकाळ नाकबूल केल्यास वर्तमान काळही त्याबरोबरच अपरिहार्यपणे नाकबूल केला जातोच. असो, तर हा झाला शून्यवाद्यांचा पक्ष. पण मी अजून असा एकही इसम बघितलेला नाही की जो क्षणभरासाठी का होईना पण खराखुरा शून्यवादी बनू शकेल. वायफळ बडबड करणं अर्थात फार सोपं आहे, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. या उलट हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं, खरं काय आहे हे जाणून घेणं, या सतत बदलत्या आणि नश्वर जगात सत्य काय आहे हे शोधून काढणं, हा झाला दुसरा मार्ग. आपल्या या देहात भौतिक परमाणूंच्या या समुदायात सत्य म्हणून काही आहे का? मानवजातीच्या उभ्या इतिहासात सदा हाच शोध चालत असल्याचं आढळून येईल. अत्यंत प्राचीन काळी मानवाला पुष्कळदा ह्या सत्याचं ओझरतं दर्शन घडल्याचं दिसून येतं की त्या तेवढ्या प्राचीन काळी सुद्धा मानवाला या देहाच्या अंमळ पलीकडे जाऊन असं काहीतरी गवसलेलं होतं की जे या बाह्य देहाहून वेगळं आणि तरीही पुष्कळसं त्याच्याच सारखं, त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ, अधिक पूर्ण असून या बाह्य स्थूल देहाचा नाश झाला तरीही नष्ट होत नाही. मृत शरीर दग्ध करणाऱ्या अग्निदेवाला उद्देशून ऋग्वेदातील सूक्तात हा मंत्र आढळतो. ने अग्ने, त्याला आपल्या हातांनी हळुवार ने, त्याला सर्वांग सुंदर ज्योतिर्मय तनु प्रदान कर, आणि जिथे शोक नाही, जिथे त्याला फिरून मृत्यू येणार नाही, अशा पितृलोकी त्याला ने. हीच कल्पना प्रत्येक धर्मात असल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि हिच्याबरोबर आणखी ही एक कल्पना तुम्हाला सगळ्याच धर्मांमध्ये आढळून येईल. ही एक गोष्ट अत्यंत सूचक म्हणावी लागेल की एकूण एक सर्व धर्म अगदी निरपवादाने सुद्धा प्रतिपादन करतात की मनुष्य जे काही होता त्यापासून तो खाली आला आहे, त्याचा अधःपात झाला आहे, त्याच्या मूळ स्वरूपापासून त्याची च्युती झाली आहे. मग हे सत्य ते पौराणिक कथेचा पेहराव देऊन पुढे ठेवत, की तत्वज्ञानाच्या रेखीव भाषेत सांगत, की सुंदर काव्यातून व्यक्त करत. प्रत्येक धर्मग्रंथात आणि प्रत्येक पुराणात हेच एक सांगितल्याचं आढळून येतं की मानव आज जे आहे, तो जे होता त्याचं भ्रष्ट स्वरूप आहे. यहुदी धर्मग्रंथातील, अगदी जुन्या बायबलातील ॲडमच्या अधःपतनाच्या कथेचं सार तरी हेच आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा हेच पुन्हा पुन्हा प्रतिपादन केलं गेलं आहे. त्यांचं सत्ययुगाचं स्वप्न ह्याचंच निदर्शक आहे. त्या सत्ययुगात म्हणे स्वतःची तशी इच्छा असल्याखेरीज कुणीही मरत नसतो. लोक आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल तितके दिवस आपलं शरीर टिकवून ठेवू शकतात आणि सगळ्यांची मनं पवित्र आणि बलिष्ठ असतात. हिंदूंच्या मते असं सत्ययुग पूर्वी होतं. त्यावेळी जगात पाप किंवा दुःख अजिबात नव्हतं आणि आपलं आजचं कलियुग ही त्या आदर्श युगाची भ्रष्ट दशा आहे. ह्याबरोबरच
सर्व धर्मग्रंथातून आपल्याला जलप्रलयाची कथाही आढळून येते. चालू युग हे एका पूर्वीच्या युगाचं अवनत भ्रष्ट स्वरूप होय असं प्रत्येक धर्माचं मत असल्याचं ह्या सर्वांच्या मधल्या कथेवरून स्पष्ट दिसून येतं. जग अधिकाधिक अधपतित, अधिकाधिक भ्रष्ट होऊ लागलं. अखेर जलप्रलय होऊन मानव जातीचा बराच भाग त्यात नाहीसा झाला आणि मग फिरून चढती कळा सुरू झाली. ते परत हळूहळू आपल्या त्या आधीच्या पवित्र अवस्थेप्रत चाललं आहे. बायबलच्या जुन्या भागातील जलप्रलयाची कथा तुम्हा आम्हा सर्वांना अवगत असेलच. अशीच कथा जुन्या बाबिलोनी, मिस्री, चिनी आणि हिंदू लोकांमध्ये सुद्धा प्रचलित होती. हिंदूंच्या ग्रंथांतरी ही कथा या स्वरूपात आढळते. प्राचीन काळी मनु नावाचे एक थोर ऋषी होते. ते एके समयी गंगा तटाकी संध्या वंदनादी आन्हिक करत असताना एक लहान मासा त्यांच्याजवळ येऊन मला आश्रय द्या म्हणू लागला. समोर एक पाण्याचं भांडं होतं. मनूंनी त्या माशाला त्या भांड्यात ठेवून विचारलं, तुला काय हवं? त्यावर माझ्यापेक्षा एक मोठा मासा माझा पाठलाग करतोय, त्याच्यापासून मला संरक्षण हवंय असं त्या माशाने उत्तर दिलं. मनूंनी मग त्या लहान माशाला आपल्या घरी नेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बघतात तो मासा वाढून त्याला ज्या भांड्यात ठेवलेलं होतं त्या भांड्या एवढा मोठा झाला असल्याचं मनूंना आढळून आलं. मनूंना समोर बघून तो मासा त्यांना म्हणाला, आता या भांड्यात राहणं मला मुळीच शक्य नाही. मग मनूंनी त्याला एका हौदात ठेवलं. एका दिवसात तो त्या हौदा एवढा झाला. म्हणाला, यापुढे मला या हौदात राहणं शक्य नाही. त्यावर त्याला नदीत नेऊन ठेवणं मनूंना भाग पडलं. दुसरा दिवस उजाडेपर्यंत वाढत 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 त्या माशानी ती नदीही व्यापून टाकली. अखेर मनूंनी त्याला समुद्रात ठेवलं. तेव्हा तो मासा मनूंना म्हणाला, मनो, मी या विश्वाचा सृष्टीकर्ता आहे. मी हे मत्स्यरूप घेऊन तुझ्याकडे आलो ते तुला बजावण्यासाठी की मी जगभर जलप्रलय करणार आहे. तू एक नौका तयार कर, तिच्यामध्ये प्रत्येक प्राण्याचं एक एक जोडपं ठेव आणि स्वतःच्या कुटुंबासह तूही तिच्यामध्ये जाऊन बैस. मग सगळं जग पाण्याने तुडुंब भरून गेलं असताना त्या पाण्यातून माझं शिंग बाहेर येईल. त्या शिंगाला तू आपली नौका बांध आणि तो प्रलय पूर ओसरल्यानंतर तू नौकेतून उतरून पृथ्वीवर वस्ती कर. आणि मग त्यानुसार जगात जलप्रलय झाला आणि मनूंनी मत्स्य भगवानाच्या आदेशानुसार आपलं स्वतःचं कुटुंब, प्रत्येक जातीच्या प्राण्यांचं एक एक जोडपं आणि प्रत्येक उद्भिजाची बीज त्यातून वाचवली. तो जलप्रलय संपल्यानंतर मनू नौकेतून उतरून जमिनीवर वस्ती करते झाले. आपण सर्वच जण मनूंची संतती, मनूंचे वंशज असल्यामुळे आपल्याला मानव असं म्हटलं जातं. आता मानवी भाषा म्हणजे आतील सत्य बाहेर व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. या सगळ्या कथा वाचून माझी अशी पक्की खात्री झालेली आहे की बोबडे बोलच ज्याची भाषा आहे, अशा बालकाप्रमाणेच बाल्य अवस्थेत असलेला मानव या कथांमधून अत्युच्च तत्वज्ञान व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त तसं करण्याचं योग्य साधन किंवा माध्यम त्या बालमानवापाशी नव्हतं इतकंच. पण म्हणून काय झालं? जिला तुम्ही अगदी अचूक, व्यवस्थित, गणितासारखी काटेकोर अशी आजकालची भाषा म्हणता, तिच्यामध्ये आणि जुन्या काळच्या लोकांच्या अस्फुट, गूढ, पौराणिक भाषेमध्ये भेद आहे. तो फक्त अभिव्यक्ती सामर्थ्याच्या प्रमाणाचा. या सर्व कथांच्या मागे एक महान सत्य आहे. प्राचीन लोक ते जणू या कथांमधून व्यक्त करण्याची धडपड करीत आहेत. पुष्कळदा या असल्या पौराणिक कथांच्या मागे अमोल सत्य दडलेली असतात. आणि अत्यंत खेदानी म्हणावं लागतं की आम्हा आधुनिकांच्या गोंडस, घासून पुसून चक्क अशा शब्दावडंबरामागे पुष्कळदा नुसत्या कचऱ्याखेरीज आणखी काहीही नसतं. म्हणून एखादी गोष्ट पौराणिक कथेच्या स्वरूपात मांडली आहे किंवा आजच्या श्रीयुत किंवा श्रीमती अमुक अमुक यांच्या कल्पनांशी जुळत नाही, एवढ्याच कारणाने आपण ती धुत्करण्याचं काही कारण नाही. अमुक अमुक द्रष्ट्यानं सांगितल्या आहेत एवढ्यासाठी सगळे धर्म आपल्याला या पौराणिक कथांवर विश्वास ठेवायला शिकवतात. म्हणून धर्माला हसणाऱ्या लोकांनी या आजच्या आधुनिकांनाच जास्त हसायला हवं. आजच्या काळात जर एखाद्याने मोझेसचं, बुद्धाचं किंवा ख्रिस्ताचं वचन उद्धृत केलं तर गावंढळ म्हणून लोक त्याला हसतात. पण तेच त्याला हक्सले, टिंडॉल किंवा डार्विनचं नाव उच्चारू द्या, लोकांना ते एकदम पटेल. हक्सले असं म्हणतो, बस पुष्कळांना एवढंच पुरे आहे. आहा, अंधविश्वासाचा केवढा अभाव आहे हा.
पूर्वी होता धार्मिक अंधविश्वास आणि आता आहे वैज्ञानिक अंधविश्वास. फरक फक्त इतकाच की त्या जुन्या अंधविश्वासातून जीवनदायी आध्यात्मिक तथ्य लाभत असत, तर आमच्या आजच्या आधुनिक अंधविश्वासातून निर्माण होतो केवळ काम आणि लोभ. तो अंधविश्वास होता ईश्वराची पूजा. हा अंधविश्वास आहे कफ पदार्थ धनाची, नावलौकिकाची किंवा सत्तेची पूजा. या दोन्हीमध्ये हा फरक आहे खरा. असो, आपण आपल्या त्या पौराणिक गोष्टीकडे वळूया. या सर्व कथांमध्ये जी एक कल्पना प्रामुख्याने अनुस्यूत झालेली आपल्याला दिसून येते ती ही की माणूस आधी जे काही होता त्यापासून ढळून तो आता अवनत झालेला आहे. पण वर्तमान काळाकडे वळल्यास आधुनिक संशोधनांनी हे मत अजिबात खोडून काढलं असल्याचं दिसतं. क्रमविकासवादी ह्या म्हणण्याच्या अगदी विरुद्ध असलेले आपल्याला आढळून येतात. क्रमविकासवाद्यांच्या मतानुसार माणूस हा क्षुद्र, मांसल अशा एका विशिष्ट जीवाणूचा क्रमविकास होत होत निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या मगाच्या पौराणिक गोष्टीमध्ये जे प्रतिपादन केलेलं आहे ते खरं असणं शक्य नाही. या दोन परस्पर विरोधी मतांचा समेट करण्याचं सामर्थ्य भारताच्या पुराणांमध्ये आहे. भारतीय पुराणांमध्ये कल्पांविषयी एक सिद्धांत आहे. त्या कल्पसिद्धांतानुसार कोणतीही प्रगती ही लाटेसारखी होत असते. लाट उठून वर जाते, खाली येते, फिरून वर जाते, फिरून खाली येते, पुन्हा वर जाते. अशा क्रमाने ती पुढे पुढे सरत असते. हिला चक्राकार गती म्हणता येईल. आधुनिक संशोधनानुसारही हे अगदी खरं आहे की माणूस हा कशाचा तरी केवळ क्रमविकास होऊनच निर्माण झाला असणं शक्य नाही. क्रमविकास म्हटला की त्याआधी क्रमसंकोचाची प्रक्रिया आलीच. आधुनिक विज्ञान तुम्हाला हेच सांगेल की एखाद्या यंत्रात तुम्ही आधी जेवढी शक्ती प्रविष्ट कराल तेवढ्याच प्रमाणात नंतर त्या यंत्राकडून तुम्हाला शक्ती मिळू शकेल. काही नाही मधून म्हणजेच असत मधून काहीतरी म्हणजेच सत निर्माण होणं कदापिही शक्य नाही. पूर्ण मानव, बुद्ध मानव, ख्रिस्त मानव जर एका विशिष्ट क्षुद्र मांसल जीवाणूचा क्रमविकास असेल तर मग तो पूर्ण मानव, तो बुद्ध, तो ख्रिस्त क्रमसंकुचित होऊन आधीचाच त्या जीवाणूत प्रविष्ट झालेला असायला हवा. तसं जर नसेल तर मग त्याचं हे लोकोत्तर विभूतिमत्व आलं तरी कुठून? काही नाही मधून काहीतरी उपजूच शकत नाही. त्या जुन्या धर्मग्रंथाचा आधुनिक ज्ञानाशी असा मेळ बसवणं ह्या कल्पसिद्धांताच्या मदतीने आपल्याला शक्य आहे. निरनिराळ्या अवस्थांमधून हळूहळू व्यक्त होत होत जी शक्ती अखेर पूर्ण मानवाच्या रूपाने प्रकट होते ती काही नाही मधून म्हणजेच शून्यातून किंवा असतामधून आलेले असणं शक्य नाही. ती कुठेतरी होतीच होती. आणि मागे जात जात तुम्ही जर एखाद्या विशिष्ट जंतू जीवाणूलाच या सगळ्याचा प्रारंभ ठरवत असाल तर त्या जंतू जीवाणूमध्ये ती शक्ती कशी ना कशी तरी समाविष्ट असलीच पाहिजे. अलीकडे ज्या एका प्रश्नावर चांगलंच रण माजत आहे तो असा आहे की ज्याला आपण देह म्हणतो तो पंचभूतांचा समुदायच आत्मा नामक किंवा विचार नामक शक्तीला जन्म देत असतो की विचारच या देहाला घडवत असतो. जगातील सर्व धर्म अर्थातच असं प्रतिपादन करतात की विचार नामक शक्तीच देह घडवत असते. देह कधी विचाराचं कारण असूच शकत नाही. पण अनेक आधुनिक तत्वज्ञांच्या मते आपण ज्याला विचार म्हणतो तो म्हणजे केवळ देह नामक यंत्राच्या निरनिराळ्या भागांच्या विशिष्ट जोडणीमधून निर्माण होत असतो. पण ह्या आधुनिक तत्वज्ञांचं म्हणणं ग्राह्य धरून आत्मा म्हणा की मन म्हणा किंवा आणखी काय वाटेल ते म्हणा, ह्या देहयंत्राचं कार्य आहे असं जर म्हटलं ते आपला देह आणि मेंदू बनवणाऱ्या जड परमाणूंच्या रासायनिक किंवा भौतिक संयोगातून निर्माण होत असतं असं मानलं तर मूळ प्रश्न तसाच राहून जातो. हे शरीर कोण घडवतो? कोणती शक्ती ह्या जड भौतिक परमाणूंना शरीराचा आकार देते? भोवतालच्या जड राशीतून आवश्यक ती सामग्री घेऊन तुमचं शरीर एक प्रकारचं तर माझं दुसऱ्याच प्रकारचं घडवणारी शक्ती कोणती? ही सगळी अनंत विविधता, हे इतके भेद कशामुळे होतात? आत्मा हा शरीरातील भौतिक परमाणूंच्या संयोगातून निर्माण होतो असं म्हणणं म्हणजे बाप मुलापासून जन्मतो असंच म्हणण्यासारखं आहे.
जड परमाणूंचा हा संयोगच कसा झाला? कुणी कोणत्या शक्तीनं तो घडवून आणला? तुम्ही जर म्हणाल की दुसऱ्या कोणी एका शक्तीनं हा संयोग घडवून आणला आहे आणि जो आत्मा आता एका विशिष्ट जडद्रव्य राशीशी संयुक्त झालेला दिसतो आहे तो त्याच जड परमाणूंच्या संयोगाचं फल होय, तर ते काही आमच्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. प्रचलित इतर सिद्धांतांशी विरोध न करता सर्वच नाही तरी निदान अधिकांश घटनांची जो सुसंगत उपपत्ती लावून दाखवतो तोच सिद्धांत आपण ग्रहण करायला हवा. सबब जडद्रव्य घेऊन त्यातून शरीर घडवणारी शक्ती आणि त्या शरीरातून व्यक्त होणारी शक्ती या दोन्ही एकच आहेत असं म्हणणंच तर्काला अधिक धरून होईल. आणि म्हणून जी विचाररूपी शक्ती किंवा मनशक्ती आपल्या शरीरामध्ये व्यक्त होत आहे ती केवळ ते शरीर घडवणाऱ्या जड परमाणूंच्या संयोगामधून उत्पन्न झाली असून तिला स्वतंत्र अस्तित्व नाही असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. शिवाय शक्ती कधी जडामधून उत्पन्न होऊ शकत नसते. उलट असं सप्रमाण सिद्ध करून दाखवणं शक्य आहे की आपण ज्याला जड म्हणतो त्याला मुळी अस्तित्वच नाही. जड ही शक्तीचीच केवळ एक विशिष्ट अवस्था आहे इतकंच. घनत्व, कठीणपणा, भरीवपणा इत्यादी जडाचे सर्वच गुणधर्म गतीमुळे निर्माण होत असतात असं सिद्ध करता येईल. द्रव पदार्थांना खूप जोरानं भोवऱ्यासारखी गती दिली तर त्यात घन पदार्थाची शक्ती निर्माण होते. हवेला जर प्रचंड वादळातल्यासारखी भोवऱ्याची गती दिली तर ती घन पदार्थासारखी होऊन घन पदार्थांना धडक देऊन त्यांना तोडू फोडू वाकवू शकते. कोळ्याच्या जाळ्याच्या एका तंतूला जर अत्यंत वेगानं गतिमान करता आलं तर तो लोखंडी साखळी इतका पक्का होऊन एखादं झाड सुद्धा छेदून जाऊ शकेल. या दृष्टीनं बघता आपण ज्याला जड म्हणतो ते अस्तित्वात नाही असं सिद्ध करणं त्या मानाने सोपं जाईल. आमच्या शरीरामध्ये ही जी शक्ती व्यक्त होत असते ती काय आहे? एवढं मात्र खरं की ती शक्ती काहीही असो ती जणू जड परमाणूंना घेऊन त्यातून मनुष्य शरीर आदी आकृती घडवत आहे. दुसरं कोणीही येऊन हे तुमचं माझं शरीर घडवत नाही. माझ्याकरता माझ्या ऐवजी आणखी कोणी जेवला असं कधी झालेलं नाही. माझं मलाच अन्न खावं लागतं, मलाच ते पचवावं लागतं आणि त्यातूनच माझं रक्त, माझं मांस, माझी हाडं हे सगळं माझं मलाच तयार करावं लागतं. ही गूढ अद्भुत शक्ती काय आहे? भूत भविष्यासंबंधीचा विचार पुष्कळांना भीतीदायक वाटतो. पुष्कळांना ते नुसतं अनुमान करत बसणं वाटतं. म्हणून आपण आता वर्तमानाचाच विचार करू. प्रश्न आहे, आपल्यामधून कार्य करणारी ही शक्ती काय आहे? आपल्याला हे माहितीच आहे की प्राचीन काळच्या सर्वच धर्मग्रंथातून ही शक्ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये वसणारं एक ज्योतिर्मय अंतःशरीर किंवा सूक्ष्म शरीर असल्याचं मानलं गेलेलं आहे. ज्योतिर्मय अंतःशरीर किंवा सूक्ष्म शरीर हे रूपानं बाह्य स्थूल शरीरासारखंच असून स्थूल शरीराचं पतन झालं तरी ते सूक्ष्म शरीर मात्र तसंच टिकतं असं त्याचं वर्णन त्या ग्रंथांमध्ये आढळतं. पण नंतरच्या काळात याबाबत यापेक्षा उच्च कल्पना उदयाला आलेली दिसते आणि ती अशी आहे की हे ज्योतिर्मय अंतःशरीर म्हणजे काही ती मूलभूत शक्ती किंवा सत्ता नव्हे. ज्या कशाला म्हणून रूप किंवा आकार आहे ते जड परमाणूंच्या संयोगानेच निर्माण झाला असलं पाहिजे आणि म्हणून तो संयोग घडवून आणणारं वेगळं काहीतरी यामागे विद्यमान असायला हवं. तर आपलं हे बाह्य स्थूल शरीर घडवायला त्याहून वेगळी अशी कशाची तरी आवश्यकता असेल तर मग त्याच कारणासाठी ते ज्योतिर्मय अंतःशरीर किंवा सूक्ष्म शरीर घडवण्यासाठी त्याहूनही वेगळं असं काहीतरी आवश्यक असणारच. त्या काहीतरीलाच आमच्या संस्कृत भाषेमध्ये आत्मा असं म्हटलंय. इंग्रजीमध्ये ज्याला सोल असं म्हटलंय त्यांना कळून आलं की हा आत्माच ह्या ज्योतिर्मय अंतःशरीरातून म्हणजेच सूक्ष्म शरीरातून आपल्या बाह्य स्थूल शरीरावर कार्य करत असतो. हे ज्योतिर्मय अंतःशरीर किंवा सूक्ष्म शरीर मनाचं वसतिस्थान मानलं जाऊन आत्मा त्याच्या पलीकडे आहे असं ठरलं. हा आत्मा म्हणजे मनही नव्हे, तो मनालाही चालवतो आणि मनाच्या द्वारे स्थूल शरीरालाही चालवतो. तुम्हाला एक आत्मा आहे, मला निराळा आत्मा आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच वेगवेगळा आत्मा आहे आणि एक एक वेगवेगळं सूक्ष्म शरीर आहे आणि त्यामधून आपण स्थूल
बाह्य शरीरावर कार्य करत असतो. इथपर्यंत मजल गाठल्यानंतर मग ह्या आत्म्यासंबंधी, या आत्म्याचं स्वरूप कसं आहे यासंबंधीही प्रश्न विचारले गेले. शरीरही नाही, मनही नाही, असा हा मानवाचा आत्मा मग आहे तरी काय? खूप उलटसुलट चर्चा झाली, अनुमानं केली गेली, तऱ्हेतऱ्हेची तात्विक मतं अस्तित्वात आली. या सगळ्यातून आत्म्यासंबंधी निष्पन्न झालेले काही सिद्धांत मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या निरनिराळ्या सगळ्या तत्वज्ञानांचं या एका मुद्द्यावर एकमत आहे की एरवी या आत्म्याचं स्वरूप कसं का असेना, त्याला रूपही नाही किंवा आकारही नाही, आणि जिला रूप आणि आकार नसतो ती गोष्ट सर्वव्यापी असलीच पाहिजे. देश आणि काल हे दोन्ही मनातच विद्यमान असतात. कालाखेरीज कार्यकारण भाव असूच शकत नाही. आधी हे, त्याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते, अशा क्रमाच्या कल्पनेखेरीज कार्यकारण भाव असूच शकत नाही. सारांश, देश, काल आणि कार्यकारण ही तिन्ही मनामध्येच असतात. आणि ज्या अर्थी आत्मा हा मनाच्या पलीकडे असून रूपरहित म्हणजे निराकार आहे, त्या अर्थी तो देश, काल आणि कार्यकारण यांच्या पलीकडे असला पाहिजे. आणि याप्रमाणे तो जर देश, काल आणि निमित्तांच्या पलीकडे आहे तर तो अनंत असलाच पाहिजे. आणि इथेच आमच्या तत्वज्ञानातला सगळ्यात श्रेष्ठ सिद्धांत येतो, तो असा की अनंत कधी दोन असू शकणारच नाहीत. आत्मा जर अनंत असेल तर मग केवळ एकच आत्मा असू शकतो. आणि तुम्हाला एक आत्मा आहे, मला निराळा आत्मा आहे, वगैरे वगैरे ज्या काही आत्म्यांच्या अनेकत्वाविषयीच्या कल्पना आहेत त्या खऱ्या असणं शक्य नाही. आणि म्हणूनच खरा मानव हा एकमेवाद्वितीय अनंत सर्वव्यापी आत्मा आहे. तेच मानवाचं सत्य स्वरूप आहे. आणि वरवर खरा भासणारा मनुष्य हा व्यावहारिक जीव त्या खऱ्या मानवाची एक सीमित किंवा नामरूपाच्या उपाधींमुळे ओढवलेली अवस्था आहे. ह्या अर्थाने ती पौराणिक कथा खरीच ठरते की हा वरवरचा माणूस, हा व्यावहारिक जीव एरवी कितीही मोठा असला तरी वस्तुतः तो त्या पलीकडच्या खऱ्या मानवाचं केवळ एक अस्पष्ट प्रतिबिंबच आहे. तो खरा मानव, तो आत्मा कार्य आणि कारण यांच्या पलीकडे असल्यामुळे, देश आणि काल यांनी बांधलेला नसल्यामुळे स्वाधीन म्हणजे स्वरूपतः मुक्त असला पाहिजे. बद्ध तो कधीच नव्हता. त्याला बांधील असं काय आहे? हे त्या आत्म्याचं प्रतिबिंब हा वरवरचा मनुष्य, हा व्यावहारिक जीव मात्र देश, काल आणि कार्यकारण भाव यांनी जखडलेला आहे. म्हणजेच तो बद्ध आहे. किंवा आमच्या काही तत्वज्ञांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तो बद्ध आहे असा भासतो. पण खरोखर तो बद्ध मात्र नाही. आमच्या आत्म्यासंबंधी हेच सत्य आहे की तो सर्वव्यापी आहे, तो चैतन्य स्वरूप आहे आणि तो अनंत आहे. आम्ही स्वरूपतःच असे आहोत. प्रयत्न करून आम्हाला तसं व्हायचं नाही. प्रत्येक आत्मा अनंत आहे आणि म्हणून जन्म मृत्यूचा प्रश्नच उद्भवू शकत नाही. एकदा एका शाळेमध्ये कित्येक लहान मुलामुलींची परीक्षा घेणं चाललं होतं. परीक्षक त्यांना अंमळ कठीणच प्रश्न टाकत होता. त्यापैकी एक प्रश्न असा होता की ही पृथ्वी पडत का नाही? परीक्षकाला त्या मुलांकडून गुरुत्वाकर्षणासंबंधी काही उत्तर हवं होतं. बहुतेक मुलांना काहीच उत्तर देता आलं नाही. काही 4-2 मुलांनी अडखळत पृथ्वी न पडण्याचं कारण गुरुत्वाकर्षण किंवा तसलंच काहीतरी आहे असं गुळमुळीत मोघम उत्तर दिलं. एका चुणचुणीत मुलीने मात्र उलट प्रश्न टाकून त्या परीक्षकाला उत्तर दिलं. तिने त्याला विचारलं, तुम्ही पृथ्वी जी पडणार म्हणता ती कुठे बरं पडणार? खरंच पृथ्वी पडणार कुठे? हा प्रश्नच मुळी चुकीचा आणि वेडगळपणाचा होता. पृथ्वी पडणार कुठे? पृथ्वीच्या बाबतीमध्ये पडणं किंवा चढणं काहीच नाही. अनंत अवकाशात वर किंवा खाली म्हणून काही नाहीच. वर आणि खाली हे केवळ कशाच्या तरी अपेक्षेने योजायचे शब्द आहेत. वर खालीपणा हा सापेक्ष असतो. अनंत जाणार कुठे आणि येणार तरी कुठून? त्याने कुठून यायचं आणि जायचं तरी कुठे? तर याप्रमाणे
माणूस ज्यावेळी गतकाळाचा किंवा भावी काळाचा विचार करण्याचं थांबवतो, आपला देह उत्पत्ती विनाशशील किंवा सीमाबद्ध आहे हे जाणून देहाभिमानाचा त्याग करू शकतो, त्याच वेळी तो एका उच्चपदी आरूढ झालेला असतो. शरीर हा खरा माणूस किंवा आत्मा नाही. मनही आत्मा नाही, कारण त्याचा ऱ्हास आणि वृद्धी होते. त्यांच्या पलीकडे असलेला आत्माच चिरंतन आहे, नित्य आहे, तोच शाश्वत आहे. फक्त तोच कायम राहणार आहे. शरीर आणि मन सारखे बदलत असतात. नव्हे, बदलांच्या एका साखळीलाच आपण शरीर म्हणत असतो आणि दुसऱ्या साखळीला मन म्हणत असतो. ती एखाद्या नदीसारखी आहेत. तिच्यातले पाणी वाहून जात असतं आणि तरीही एका अखंडित प्रवाहाचा आभास निर्माण करत असतं. आपल्याला ती नदी एकच वाटत असते. आपल्या शरीरातील प्रत्येक परमाणू सारखा बदलतोय, परिणाम पावत आहे. काही थोडे क्षण देखील कुणाचंही तेच शरीर नसतं आणि तरीही आपण त्याला तेच एक शरीर समजत असतो. मनासंबंधी असंच. ह्या क्षणी ते सुखी, दुसऱ्या क्षणी दुःखी होऊन जातं. ह्या क्षणी सबळ, पुढच्याच क्षणी दुर्बळ बनून जातं, जणू काही सतत बदलता भोवराच. म्हणून तेही आत्मा असणं शक्य नाही, कारण आत्मा अनंत आहे. बदल फक्त शांत सीमाबद्ध वस्तूंमध्येच होणं शक्य आहे. अनंत कशाही प्रकारे बदलणं शक्य नाही. तसं म्हणणं म्हणजे वेडेपणाच आहे. एक सीमाबद्ध शरीर, या दृष्टीने मी इथून तिथे जाऊ शकेन, तुम्ही हलू शकाल. ह्या विश्वातील प्रत्येक परमाणूस सतत परिणाम पावत आहे. पण सगळंच्या सगळं विश्व म्हणजे एक सलग समष्टी. अशा दृष्टीने बघितल्यास, विश्वाचा साकल्याने विचार केल्यास, ते एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं किंवा बदलणं शक्य नाही. गती ही नेहमी सापेक्ष असते. हे टेबल आहे, मी या टेबलाजवळून त्या तिथे जातो, म्हणजे माझं जाणं या टेबलाच्या अपेक्षेने होतं. कशाच्या तरी अपेक्षेने किंवा तुलनेनंच मी एका जागेहून दुसऱ्या जागी जाऊ शकेन. या विश्वातील कोणताही परमाणू दुसऱ्या एखाद्या परमाणूच्या अपेक्षेने किंवा तुलनेनेच इथून तिथे जाऊ शकेल. पण समस्त विश्व म्हणजे एकच एक एकसंध समष्टी मानल्यास कशाच्या अपेक्षेने, कशाच्या तुलनेने ते जाऊ येऊ शकेल? कारण मग या विश्व समष्टीखेरीज आणखी काय असं असणार की ज्याच्या अपेक्षेने, ज्याच्या तुलनेने तुम्ही या विश्व समष्टीची गती जाणू शकाल? म्हणून तो आत्मा, ती अनंत एकसंधता, ती अनंत एकता, ते एकमेवा द्वितीय कधी बदलत नाही, कधी चढत नाही की ढळत नाही. तीच निरपेक्ष पारमार्थिक सत्ता होय. तोच खरा मानव होय. तेच मानवाचं सत्य स्वरूप होय. आणि म्हणून आपलं खरं स्वरूप सर्व व्यापक आहे, सीमाबद्ध नाही. आपण म्हणजे सदा बदलते छोटे छोटे सीमाबद्ध जीव आहोत. ही भावना कितीही सोयीची असली, कितीही मजेदार वाटत असली, तरी तो एक मुरलेला भ्रमच आहे. तुम्ही सर्वव्यापी अनंत पुरुष आहात असं सांगितल्यावर लोकांना भेडसावल्यासारखं वाटतं. पण हे सत्य आहे. तुम्ही सर्वांमधून कार्य करत आहात. सर्व पायांनी तुम्ही चालत आहात. सर्व ओठांनी तुम्ही बोलत असता. सर्व हृदयांनी तुम्ही भावनांचा अनुभव घेत असता. लोकांना हे सांगितल्याबरोबर ते भयभीत होऊन जातात. ते तुम्हाला वारंवार विचारतील की मग त्यांचं व्यक्तित्व उरणारच नाही काय? हे लोक व्यक्तित्व म्हणतात तरी कोणत्या वस्तूला, कोणास ठाऊक? ते एक वार बघण्याची माझी इच्छा आहे. लहान मुलाला मिशा नसतात, मोठा झाल्यावर त्याला दाढी मिशा फुटतात. त्या लहान मुलाचं व्यक्तित्व किंवा मी पण जर त्याच्या शरीरातच सामावलेलं असतं, तर मग मोठेपणी दाढी मिशा येऊन त्या शरीरात बदल झाल्यामुळे ते नष्ट झालं असंच नाही का म्हणावं लागणार? माझं व्यक्तित्व किंवा मी पण जर शरीरामध्येच सामावलेलं असतं, तर माझा एक डोळा किंवा हात नाहीसा झाल्यामुळे माझं व्यक्तित्व किंवा माझं मी पण नाहीसं होईल. असंच असेल तर मग दारुड्यानं दारू पिणं सोडलं नाही पाहिजे, कारण तसं केल्यामुळे त्याचं मी पण किंवा व्यक्तित्वच नाहीसं व्हायचं. चोरानं चोऱ्या करणं सोडून कधी साव बनलं नाही पाहिजे, कारण तशानं त्याचं व्यक्तित्वच नाहीसं होईल.
या व्यक्तित्व गमावण्याच्या भयानं मग कुणीही आपल्या सवयी बदलूच नाहीत. सगळ्याच वेडेपणांचा बाजार. व्यक्तित्व किंवा मीपण हे अनंताखेरीज आणखी कशातही नाही. न बदलणारी अशी फक्त तीच एक अवस्था आहे. बाकीचं सगळं काही सारखं बदलतंय, परिणाम पावतंय, वाहून जातंय. व्यक्तित्व किंवा मीपण हे स्मृतीतही असू शकत नाही. समजा की डोक्याला जबरदस्त तडाखा लागून मला माझ्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टींचा पार विसर पडून गेलाय. व्यक्तित्व किंवा मीपण जर स्मृतीमध्येच असेल तर माझं व्यक्तित्व नाहीच झालं, माझं मीपण संपूर्णपणे लोपलं, असाच त्याचा अर्थ होईल. माझ्या लहानपणीची पहिली 2-3 वर्ष मला मुळीच आठवत नाहीत. स्मृती आणि अस्तित्व जर एकच असतं, आठवण्यावरच जर माझं असणं अवलंबून असतं, तर मग माझ्या लहानपणीची मला न आठवणारी ती 2-3 वर्ष माझ्या आयुष्यातून बादच झाली म्हणायची. तसं झाल्यास माझ्या आयुष्याचा जो जो भाग मला आठवत नाही तो भाग मी जगलोच नाही असं होईल. व्यक्तित्वासंबंधीची किंवा मीपणासंबंधीची धारणा फारच कोती म्हणावी लागेल. आपण अद्यापी व्यक्ती किंवा मी नाहीच. आपण व्यक्तित्वाच्या किंवा मीपणाच्या लाभासाठी प्रयत्न करत आहोत इतकंच. ते अनंतच आपलं खरं व्यक्तित्व, आपलं खरं मीपण आहे. तेच मानवाचं सत्य स्वरूप आहे. ज्याचं जीवन ह्या सगळ्या विश्वात व्यापून आहे तोच खरोखर जगत असतो. आणि आपण जितके जितके आपलं जीवन लहान लहान मर्यादित गोष्टीवर केंद्रित करत असतो तितक्या झपाट्याने आपण मृत्यूकडे जात असतो. जेवढा वेळ आपली जीवनं विश्वात व्यापून असतात, इतरांमध्ये व्यापून असतात, तेवढाच वेळ आपण खऱ्या अर्थानं जिवंत असतो. ही आपली लहान सहान जिणी जगणं म्हणजे तर खरोखर मरणच आहे. म्हणूनच आपल्याला मृत्यूचं भय पछाडत असतं. मृत्यूचं भय तेव्हाच जिंकता येईल की जेव्हा माणसाला साक्षात्कार होईल की जोपर्यंत या विश्वात एक तरी जीव विद्यमान आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. मी सर्व वस्तूत आहे, मी सर्व देहांमध्ये आहे, सर्व जीवनं माझीच आहेत, मीच हे विश्व आहे, असं ज्यावेळी माणूस म्हणू शकेल तेव्हाच तो अभय पावेल, अभिही होऊन जाईल. सदा बदलत्या वस्तूंची जखडला असताना अमरत्वाच्या गोष्टी बोलणं म्हणजे वेडेपणाच आहे. बदलत्या वस्तू अविनाशी असणं कसं शक्य आहे? एक प्राचीन संस्कृत तत्वज्ञ म्हणतात की ज्याचे तुकडेच पडत नाहीत किंवा जे बदलतच नाही असं व्यक्तित्व किंवा मीपण केवळ आत्म्यामध्येच शक्य आहे. कारण तो अनंत आहे. अनंताचे कधी भाग पडणं शक्य नाही, त्याचे कधी तुकडे पडणं शक्य नाही. तो अविभाज्य आहे, अखंड आहे. अनंत आत्मा हा नेहमी आहे तसाच असतो. तीच अखंड, एकरस, एकमेवा द्वितीय सत्ता होय. आणि तेच मानवाचं खरंखुरं व्यक्तित्व किंवा मीपण होय. तोच खरा मानव होय. तेच मानवाचं सत्य स्वरूप होय. हा वरवरचा माणूस, हा व्यावहारिक जीव म्हणजे ते अतिंद्रिय सर्वातीत व्यक्तित्व व्यक्त करण्याची, प्रकट करण्याची धडपड आहे इतकंच. क्रमविकास होत असतो तो आत्म्याचा नव्हे. हे जे बदल घडून येत आहेत, दुर्योधनाचा सुयोधन होतोय, पशूचा माणूस होतोय, ते सगळे आत्म्यात घडत नाही. ह्याला म्हणता येईल प्रकृतीचं क्रमविकसन आणि आत्म्याचं क्रमप्रकटन. कल्पना करा की तुमच्या आणि माझ्यामध्ये एक पडदा टांगलेला आहे आणि तो आड आल्यामुळे मी तुम्हाला पाहू शकत नाही. अशी कल्पना करा की त्या पडद्याला एक लहानसं छिद्र असून त्यातून मला तुमच्यापैकी काही जणांचे, अगदी समोरच्याच फक्त काही जणांचे चेहरे दिसत आहेत. आता कल्पना करा की ते छिद्र हळूहळू मोठं होऊ लागलंय. त्यांनी काय होईल? ते छिद्र जसजसं मोठं होत जाईल तसतसा समोरचा देखावा माझ्यासमोर आपोआप अधिकाधिक प्रकट होत जाईल. आणि होता 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 अखेर ज्यावेळी तो सगळ्याच्या सगळा पडदा तिथून नाहीसा होईल त्यावेळी मी अगदी तुमच्यासमोर उभा असेन आणि स्पष्टपणे तुम्हा सगळ्यांना पाहू शकेन. या सगळ्या प्रकारात बदल झाला तो तुमच्यात मुळीच नाही. क्रमविकास होत होता तो त्या छिद्राचा, आणि त्याचबरोबर तुम्ही क्रमशः माझ्या दृष्टीसमोर अधिकाधिक प्रकटत होता. एकीकडून क्रमविकसन तर दुसरीकडून क्रमप्रकटन. आत्म्याच्या बाबतीतही असंच घडतं. प्रकृतीकडून क्रमविकसन तर आत्म्याकडून क्रमप्रकटन.
पूर्णत्व आपल्याला मिळवायचं नसतं. आपण आधीचेच स्वरूपतःच पूर्ण आहोत, मुक्त आहोत. धर्म, ईश्वर, परलोक वगैरे आपल्या धारणांचा अर्थ तरी काय? या सगळ्या कल्पना आपल्यात आल्या कुठून? कशा आल्या? कशात आहे त्यांचा उगम? माणूस काय म्हणून ईश्वराच्या मागे लागतो? ईश्वराच्या रूपाने म्हणा, माणसाच्या रूपाने म्हणा, की आणखी कशाच्या तरी रूपाने म्हणा, पण एखाद्या पूर्णत्वाच्या आदर्शाची ही आस प्रत्येक देशातील, प्रत्येक समाजातील लोकांना असते ती का? याचं कारण हेच की तो आदर्श मुळी तुमच्या आत आहे, तुमच्या अंतरंगात, तुमच्या अंतरात्म्यातच वर्तमान आहे. ती तुमच्या हृदयाचीच धडधड तुम्ही ऐकत असता, पण ती कुठून उद्भवते हे मात्र तुम्हाला ठाऊक नसतं. आणि म्हणून त्या आवाजाला तुम्ही चुकीनं बाहेरचा आवाज समजत असता. तुमच्या अंतरात्म्यात वसणारा ईश्वरच तुम्हाला त्याच्या शोधासाठी प्रवृत्त करतो आहे. त्याचा साक्षात्कार करून घेण्याची प्रेरणा तुमच्यातच जागवत आहे. इथे तिथे देवळा रावळात, चर्च मशिदीत, स्वर्गी मर्ती यथेच्छ शोधाशोधी करून भागल्यानंतर अखेर जिथून ज्या स्वतःच्या आत्म्यापासून आपण सुरुवात केलेली असते तिथेच एक प्रचंड वर्तुळ पूर्ण करून आपण परत येतो. आणि मग आपल्याला आढळून येतं की ज्याला आपण त्रिभुवनभर धुंडाळत होतो, देवळामध्ये इतकं रडून आपण ज्याची करुणा भागली, ज्याला आपण दूर मेघांच्या आड दडलेला अत्यंत गूढ स्वरूपाचा समजत होतो, तो आपल्या अगदी जवळात जवळ आहे. आपला आत्माच आहे, आपल्या प्राणांचा प्राण आहे. तोच आपला देह आहे, आपलं मन आहे, आपलं सर्वस्व आहे. तूच मी, मीच तू. तोच आपलं स्वरूप आहे. ते प्रकट करा, ते व्यक्त करा. तुम्हाला पवित्र व्हायचं नाहीये, तुम्ही आधीचेच स्वरूपतःच पवित्र आहात. प्रकृती ही तुम्ही आणि तुमच्या अंतर्यामी वसणारं ते अतींद्रिय सत्य याच्यातल्या पडद्यासारखं आहे. तुम्ही केलेला प्रत्येक सद्विचार किंवा प्रत्येक सत्कर्म म्हणजे जणू काही तो पडदा हळूहळू फाडत जाणंच होय. आणि मग तसतसा त्याच्या मागचा तो शुद्ध अनंत ईश्वर, तो तुमचा आत्मा अधिकाधिक प्रकट होत जातो. हीच समग्र मानव जीवनाची कथा आहे. ते आवरण जसजसं जास्त जास्त झिरझिरीत होत जातं तसतशी त्याच्या आडची ती आत्मज्योती अधिकाधिक प्रकाश पाहू लागते. कारण प्रकाशणं हा तिचा धर्मच आहे. ह्या आत्म्याला जाणता यायचं नाही, त्याच्या जाणण्याचा प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरेल. ह्या आत्म्याला जर खरोखरच जाणता आलं असतं, तो जर खरोखर ज्ञेय असता, तर तो आत्माच राहिला नसता. कारण आत्मा म्हणजेच ज्ञाता. तो नित्य ज्ञाता आहे, ज्ञेय कदापिही नाही. ज्ञान म्हणजेच मर्यादीकरण, जाणणं म्हणजेच एखाद्या गोष्टीला आपल्या ज्ञानाचा विषय करून तिला आपल्या ज्ञानाच्या कक्षेत खेचणं. पण आत्मा असा विषय होणं स्वरूपतः शक्य नाही. तो सर्व गोष्टींचा नित्य ज्ञाता आहे. तो ह्या विश्वाचा नित्य साक्षी आहे, आपला मी आहे. स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान ही तर जणू खालची पायरी आहे. स्वरूपापासून भ्रष्ट होणं, ढळणं आहे. आपण तर आधीचेच, कायमचेच तो ज्ञाता आहोत. मग ज्ञाताच ज्ञाताला कसं जाणणार? स्वतःलाच आपण कसं जाणणार? तो आत्माच आपलं खरं स्वरूप आहे आणि प्रत्येक जण ते नाना प्रकारे व्यक्त करण्याची धडपड करतो आहे. तसं नसतं तर मग हे इतके नीतिनियम काय म्हणून आहेत? एरवी मग नीतिमत्तेचा अर्थ तरी काय? तिचं स्पष्टीकरण कसं करता येईल? सर्व नीतिशास्त्रांमध्ये एक प्रमुख कल्पना निरनिराळ्या रूपांनी व्यक्त होते आणि ती म्हणजे परोपकार करणं, दुसऱ्याचं भलं करणं. मानवाच्या समस्त कार्यांचा प्रेरक हेतू माणसांवर दया, सर्व प्राण्यांवर दया हाच असला पाहिजे. पण हे सगळं म्हणजे मीच हे विश्व आहे, हे सगळं विश्व एकच आहे, ह्या चिरंतन सत्याचेच वेगवेगळे आविष्कार आहेत. एरवी या सगळ्याची उपपत्ती काय? मी माझ्या बांधवांवर उपकार काय म्हणून करायचा? काय म्हणून मी लोकांचं हित करायचं?
तसं करण्यास मला काय भाग पाडतं? या साऱ्यांचं कारण आहे सहानुभूती. माझा आत्माच सगळ्यांचा आत्मा आहे. सर्वांच्या ठाई मीच भरलो आहे याची अव्यक्त जाणीव. अगदी कठोरातील कठोर माणसालाही कधी कधी दुसऱ्याविषयी सहानुभूती वाटतेच. इतकंच काय, पण आपण खरं मानून चालत असलेलं हे आपलं व्यक्तित्व, हे मी पण वस्तुतः एक भ्रम आहे. या भासमान व्यक्तित्वाला कवटाळून राहणं फार अनुचित आहे असं कोणी म्हटल्यास भयभीत होणारा माणूसच नीतीसंबंधी बोलताना संपूर्ण आत्मत्यागच नीतीचा पाया आहे असं ठासून म्हणेल. पण थोडा विचार करून बघा, संपूर्ण आत्मत्याग म्हणजे खरोखरच काय आहे? विचारांती आपल्याला आढळून येईल की संपूर्ण आत्मत्याग म्हणजेच आपल्या या भासमान व्यक्तित्वाचा त्याग, समस्त स्वार्थीपणाचा त्याग. मी आणि माझं ही भावना, हा अहंकार आणि ही ममता ही आमच्यात रुजलेल्या भ्रांतीचीच फळं आहेत. आणि आजचा आपला हा अहम जसा जसा निघून जातो तसा तसा आपला खरा आत्मा अधिकाधिक प्रकट होत जातो. हाच खरा खरा आत्मत्याग होय. हाच समस्त नैतिक उपदेशांचं केंद्र, पाया आणि सार आहे. आणि जाणता अजाणता अवघं जग हळूहळू त्याकडेच जात आहे. कमी अधिक प्रमाणात तो आचरण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त अधिकांश लोक हे अजाणता करत आहेत इतकंच. त्यांनी ते जाणून बुजून केलं म्हणजे झालं. हे मी आणि माझं हा खरा आत्मा नाही. ते आत्म्याचं केवळ एक बंधन आहे, एक उपाधी आहे. हे जाणून त्यांनी कळून सवरून त्याग करायला हवा. आज आम्ही ज्याला माणूस म्हणतो तो म्हणजे त्या सर्वातीत, अतिंद्रिय, अनंत सच्चिदानंदाचा केवळ एक आभास आहे. त्या सर्व स्वरूप अनंत अग्नीचा केवळ एक स्फुल्लिंग आहे. तो अनंतच त्याचं खरं स्वरूप आहे. हे सगळं खरं, पण ह्या ज्ञानापासून फायदा काय? ह्या ज्ञानाचा उपयोग काय? त्याचं फळ काय? असे दिवस आले आहेत की प्रत्येक गोष्ट फायद्याच्या मापानच मोजावी लागते. तिच्यापासून किती रुपये, किती पैसे मिळतात यावरूनच तिचा खरे खोटेपणा ठरवला जातो आहे. पण मी विचारतो की सत्याची अशी फायदा बघून किंवा पैशानं पारख करण्याचा तुम्हाला काय अधिकार? फायदा किंवा पैसा हा काही सत्याचा कस ठरू शकतो का? समजा की त्यापासून काही फायदा व्हायचा नाही म्हणून काय ते कमी का खरं ठरणार आहे? फायदा किंवा उपयोग ही मुळी सत्याची कसोटीच नव्हे. तथापि ह्या सत्यापासून, ह्या ज्ञानानं आपल्याला सर्वात मोठा फायदा होणार आहे. आपण बघतोच की सगळ्यांना सुख हवं असतं, पण अधिकांश लोक ते क्षणभंगूर, नश्वर, मिथ्या गोष्टींमध्येच शोधत असतात. पण सुख कधी इंद्रियांमध्ये नसतंच. असा एकही हारीचाला अजून जन्माला आला नाही की ज्याला इंद्रियाच्या सुखांनी तृप्त केलेला आहे. सुख केवळ आत्म्यातच लाभू शकतं. आत्मानंदाच्या लाभानंच माणूस खरोखर सुखी होऊ शकतो, आनंदी होऊ शकतो, तृप्त होऊ शकतो. या ज्ञानानं, या आत्मविद्येनं आपल्याला हा आत्मानंद लाभू शकतो. हा ह्या ज्ञानापासून होणारा मानव जातीचा सगळ्यात मोठा फायदा आहे. हा त्या ज्ञानाचा सर्वात श्रेष्ठ उपयोग आहे. आणखी असं की अज्ञानच सर्व दुःखांचं मूळ आहे आणि आपण अनंत आत्मा असूनही स्वतःला शांत, यकश्चित जीव समजून रडतो, भेकतो, हेच सगळ्यात मोठं, अगदी मूलभूत अज्ञान आहे. आपण अविनाशी, नित्यशुद्ध, पूर्ण आत्मा असूनही आपण या लहान लहान मनांशी, या लहान लहान शरीरांशी एकरूप होऊन जातो आणि स्वतःला शरीर किंवा मनच समजू लागतो. हाच आपल्या सगळ्या अज्ञानाचा पाया आहे. यातूनच सगळा स्वार्थीपणा जन्माला येतो. मी स्वतःला हे एक लहानचं शरीर समजू लागताच मग मला ते टिकवून ठेवावंसं, नीट सुरक्षित ठेवावंसं, इतर शरीरांच्या सुखदुःखाची पर्वा न करता सुंदर ठेवावंसं वाटू लागतं. मग तुम्ही आणि मी अलग होऊन जातो. हा असला अलगपणा, ही भेदाची भावना उपजताच सर्व प्रकारच्या अमंगळाला फावतं आणि परिणामी दुःख उद्भवतात.
या आत्मज्ञानापासून, या ब्रह्मविद्येपासून हाच फायदा आहे. तिचा हाच उपयोग आहे की आपल्या ह्या जगातील अगदी मुठभरच माणसं जरी ही स्वार्थीपणाची, संकुचितपणाची, क्षुद्रपणाची भावना बाजूला सारू शकतील, तर उद्याच हे जग नंदनवन बनून जाईल. पण केवळ यंत्रांनी आणि नुसत्या भौतिक ज्ञानाच्या प्रगतीने हे कदापिही साधायचं नाही. आगीमध्ये तेल ओतल्यामुळे जाळ जसा आणखी भडकतो, त्याप्रमाणे ह्यांनी दुःखांना केवळ ऊतच येत असतो. आत्मज्ञानाखेरीज सगळंच्या सगळं भौतिक ज्ञान म्हणजे आगीत तेल ओतणंच होय. ते म्हणजे स्वार्थी लोकांच्या हाती इतरांना लुबाडण्याचं आणखी एक साधन देणंच होय. दुसऱ्यांसाठी प्राण देण्याऐवजी दुसऱ्यांचे प्राण घेऊन आपण आपलं ओंगळ जिणं, निर्वेधपणे जगण्याची कला शिकवणं होय. ह्यानंतरचा प्रश्न म्हणजे हे सगळं आचरणात आणणं शक्य आहे का? ते व्यवहार्य आहे का? आधुनिक समाजामध्ये हे आचरता येणं संभवनीय आहे का? याचं उत्तर असं की सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवण्यासाठी रिकामं नाही. मग तो समाज प्राचीन असो की आधुनिक असो, समाजानंच सत्यापुढे मान तुकवायला हवी. आणि ते शक्य नसेल तर मरणाला तयार व्हायला हवं. समाजच सत्यानुसार उभारले जायला हवेत. सत्य कधीच समाजाशी जुळतं घेण्यासाठी स्वतःत बदल करणार नाही. आणि हे जमायचं नसेल तर परिणाम ठेवलेलाच आहे, ध्वंस. निस्वार्थतेसारखं उदात्त सत्य जर समाजात राहून आचरणात आणणं शक्य नसेल तर तो तसला समाज सोडून जंगलात जाऊन राहणंच चांगलं. ह्यालाच म्हणायचं धार्ष्ट्य. धाडस दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे तोफेला तोंड देण्याचं धाडस, आणि दुसरं आहे आध्यात्मिक श्रद्धेतून निर्माण होणारं धाडस. भारतावर स्वारी करायला निघालेल्या एका सम्राटाला त्याच्या गुरूनं भारतातल्या साधूंचा शोध घेऊन त्यांची भेट घ्यायला सांगितलं. बऱ्याच शोधानंतर त्या सम्राटाला एक अत्यंत वृद्ध साधू एका शिळेवर बसलेला आढळला. त्याच्याशी थोडं संभाषण करताच त्याच्या शहाणपणानं तो सम्राट अत्यंत प्रभावित होऊन गेला. त्याने त्या साधूला आपल्या देशात चलण्याची विनंती केली. त्यावर साधूने नकार देऊन उत्तर दिलं, मी माझ्या अरण्यात अगदी संतुष्ट आहे. सम्राट म्हणाला, मी आपल्याला धन मान देईन, मी सम्राट आहे, मी देऊ शकणार नाही असं काहीच नाही. त्यावर त्या साधूने उत्तर दिलं, मला त्या गोष्टींची मुळीच पर्वा नाही. हे ऐकून सम्राट त्याला म्हणाला, ठीक आहे, तुम्ही जर चालणार नसाल तर मी तुम्हाला ठार करून टाकीन. त्यावर मंद प्रसन्न स्मित करीत तो साधू उद्गारला, राजा, अद्याप कधीही बोलला नसशील इतकी मूर्खपणाची गोष्ट तू आज बोलून गेला आहेस. मला मारणं तुला शक्य नाही. मला सूर्य सुकवू शकणार नाही, अग्नी जाळू शकणार नाही, तलवार मारू शकणार नाही, कारण मी अज, अमर, नित्य सर्व शक्तिमान, सर्वव्यापी आत्मा आहे. ह्याला म्हणतात आध्यात्मिक धार्ष्ट्य. हे निराळं आणि वाघसिंहांचं धार्ष्ट्य निराळं. 1857च्या वणव्यातली गोष्ट आहे. एका मुसलमान शिपायानं एका संन्याशाला भयंकर भोसकलं. तो संन्यासी फार थोर महात्मा होता. हिंदू शिपायांनी त्या माणसाला पकडलं आणि त्या साधूसमोर आणून म्हणाल तर याची खांडोळी करून टाकतो असं म्हटलं. त्यावर त्या साधूने शांतपणे आपल्या त्या मारेकऱ्याकडे पाहिलं आणि म्हटलं, बंधो, तूही तोच परमात्माच आहेस, तूही तोच आहेस. असं म्हणतच त्या साधूनं शांतपणे देह ठेवला. आध्यात्मिक धार्ष्ट्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. तुम्ही जर सत्य आपल्या समाज जीवनात उतरवू शकणार नसाल, सर्वोच्च सत्याला वाव मिळेल असा समाज जर तुम्ही उभारू शकणार नसाल, तर तुमच्या या बाहुबलाचा टेंभा मिरवण्यात काय असेल? मग उगाच तुमच्या या सामाजिक संस्थांच्या थोरवीची घमेंड तुम्ही का बाळगता? अखेर हे धार्ष्ट्य, हे आत्मबळ व्यवहार्य नाही असंच जर तुम्ही म्हणणार असाल, तर मग तुमच्या ऐश्वर्याचा, तुमच्या मोठेपणाचा हा तुमचा तोरा काय किमतीचा? रुपये, आणे, पै सोडून आणखी काहीच व्यवहार्य नाही का? असंच जर असेल तर मग आपल्या समाजाचा एवढा गर्व तरी कशाला वाहता? तोच समाज सर्वात थोर असतो ज्यामध्ये सर्वोच्च सत्य व्यवहार्य होऊ शकतात. माझं तरी असं मत आहे. आणि समाज जर सर्वोच्च सत्यांच्या आचरणात सोयीचा नसेल तर तो बदलून तसा करा, आणि जितक्या लवकर हे कराल तितकं चांगलं. उठा नरनारींनो, अशा भावनेने उठा. या सत्यावर विश्वास ठेवण्यापुरतं साहस धरा. ते सत्य आचरणात आणण्याचं धाडस करा. जगाला अशा काही धारिष्ट्यवान स्त्री पुरुषांची गरज आहे.
ते साहसांगी बाणवा की ज्यामुळे माणूस सत्य जाणून घेण्याची आणि प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची हिंमत धरतो, जे मृत्यूपुढेही डगमगत नाही, नव्हे तर मृत्यूचं स्वागतच करतं, ज्याच्या बळावर मनुष्य आत्मस्वरूप जाणू शकतो आणि जाणू शकतो की त्याला मारेल असं आलम दुनियेत काहीही नाही. त्यानं तुम्ही मुक्त व्हाल. मग तुम्हाला स्वतःचं खरं स्वरूप कळून येईल, आत्मस्वरूप कळून येईल. हा आत्मा प्रथम श्रवण केला पाहिजे, मग त्यावर मनन केलं पाहिजे, मग त्यावर ध्यान केलं पाहिजे, त्याचा ध्यास घेतला पाहिजे. आजकाल कामाचा खूप उदो करण्याकडे आणि चिंतन मननाची, ध्यानधारणेची हेटाळणी करण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. करणं फार चांगलं आहे, पण त्याचा उगम होत असतो चिंतनातून, विचारातून. स्नायूंमधून होणाऱ्या शक्तीच्या लहान लहान आविष्कारांनाच कर्म म्हणतात. पण जिथे विचार नसतो तिथून कर्मही निष्पन्न होऊ शकत नाही. म्हणून आपला मेंदू उच्च विचारांनी, सर्वोच्च आदर्शांनी भरून टाका. रात्रंदिवस ते स्वतःसमोर बाळगा आणि मग बघाल की त्यातून मोठमोठी कर्म उद्भूत होत आहेत. मी अपवित्र या भावनेला तिलांजली द्या. म्हणा, मी पवित्र आहे, शुद्ध आहे. मी क्षुद्र आहे, मी जन्मलो, मी मरणार या विचारांनी आपल्या स्वतःवर कशी मोहिनी घातलीये आणि म्हणूनच आपण सदा सर्वदा भयानी कसे थरथरत असतो. एका सिंहिणीबद्दलची फार सुंदर गोष्ट आहे. ती सिंहीण गाभण होती. एके दिवशी भक्ष्याच्या शोधात फिरत असताना मेंढ्यांचा एक कळप चरताना बघून तिनं त्यावर झेप घेतली. त्या प्रयत्नातच एका छाव्याला जन्म देऊन ती मरण पावली. त्या आई नसलेल्या छाव्याचा त्या मेंढ्यांनीच सांभाळ केला, त्याचं संगोपन करून त्याला वाढवलं. तोही त्या मेंढ्यांच्या सहवासात लहानाचा मोठा झाला, त्यांच्यासारखा गवत खाऊ लागला आणि त्या मेंढ्यांसारखाच बॅ बॅ करू लागला. अशा रीतीने कालांतराने वयात येऊन तो जरी एक प्रचंड सिंह बनला तरी आपण एक मेंढरू आहोत असंच तो समजत असे. होता होता एके दिवशी दुसरा एक सिंह भक्ष्याच्या शोधात तिथे येऊन ठेपला. त्या मेंढ्यांच्या घोळक्यात एक सिंह गवत खाताना आणि कुठे खुट्ट होताच मेंढ्याप्रमाणे भयानी धावपळ करताना बघून त्या नव्या सिंहाला मोठा अचंबा वाटला. त्या मेष सिंहाजवळ जाऊन तू मेंढी नाहीस, तू सिंह आहेस असं त्याला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न करून पाहिला, पण तो जवळ येऊ लागताच हे मेषपात्र धूमच ठोके. तरीही नाउमेद न होता तो नवा सिंह योग्य संधीची वाट पाहू लागला. अखेर पाळतीवर असताना एक दिवस त्याला तो गवत खाऊ सिंह स्वस्थ झोपलेला आढळला. त्याच्या जवळ जाऊन आणि त्याला जागं करून तो नवा सिंह त्याला म्हणाला, अरे तू मेंढ्यांच्या कळपात राहून आपला स्वभाव कसं बरं भुललास? तू एक मेंढी नाहीस, तू सिंह आहेस, सिंह. इतक्या कमी अंतरावर प्रत्यक्ष एक सिंह पाहताच त्या बिचाऱ्याची बोबडी वळली. नाही हो, मी आपला मेंढीच आहे, मी सिंह कसा असेन? तो दीनपणे ओरडत म्हणाला. आपण सिंह आहोत यावर त्याचा विश्वास बसणं शक्य नव्हतं. उलट तो भयानं मेंढीप्रमाणे बॅ बॅ करू लागला. मग त्या नवीन सिंहानी त्या गवत खाऊ सिंहाला ओढत फरफटत एका तळ्यापाशी नेलं आणि म्हटलं, बघ त्या पाण्यात, ती बघ माझी पडछाया आणि जवळच ती तुझी, बघ एकदा. तो गवत खाऊ तुलना करू लागला. त्याने एकदा त्या सिंहाकडे बघितलं, एकदा स्वतःच्या त्या प्रतिबिंबाकडे दृष्टी फेकली. त्या एका क्षणात त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. खरंच मी सिंह आहे. त्यांनी एक प्रचंड सिंहगर्जना केली. ते बे बे पार कुठल्या कुठे बेपत्ता झालं. बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही सिंह आहात. तुम्ही आत्मा आहात, शुद्ध, अनंत आणि पूर्ण आहात. त्रैलोक्यातील महाशक्ती तुमच्यामध्ये विद्यमान आहे. मित्रा, तू रडतोस काय म्हणून? तुला जन्म नाही, तुला मृत्यू नाही, ते तुला स्पर्शू शकत नाहीत. तू का रडतोस? जरा, व्याधी, दुःख, दैन्य यांच्या तू पलीकडेस. तू त्या अनंत आकाशासारखा आहेस. चित्रविचित्र रंगांचे मेघ त्यावर येतात, क्षणभर खेळतात आणि कुठे नाहीसे होऊन जातात. पण आकाश मात्र होतं तसंच राहतं, सदा आपलं निळभोर. आम्हाला या जगात पाप, दुष्टपणा का म्हणून दिसतो? कारण ते सगळं आमच्या आतच आहे. रस्त्याच्या कडेला झाडाचा एक बुंधा होता. अंधारात त्या रस्त्यानं जाणाऱ्या चोराला वाटलं की तो शिपाई आहे. आपल्या हृदयदेवतेची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणाला तो बुंधा म्हणजे आपली प्रियतमाच वाटली. भूताखेतांच्या गोष्टी ऐकलेल्या बालकाला ते भूतच वाटून तो भिवून किंचाळू लागला. याप्रमाणे भिन्न भिन्न व्यक्ती
भिन्न भिन्न रूपात बघत असतानाही तो बुंधा मात्र सदा बुंधाच होता. त्यात केव्हाच आणि कसलाच बदल झाला नव्हता. आपलंही असंच आहे. जसे आपण आहोत तसंच जगही आपल्याला दिसत असतं. जशी दृष्टी तशी सृष्टी. अशी कल्पना करा की एका खोलीत टेबलावर एक मोहरांची थैली असून तिथे एक लहान मूल आहे आणि एक चोर येऊन ती थैली चोरतोय. मोहरा चोरीला गेल्या आहेत हे त्या मुलाला कळेल का? आमच्या आत जे असतं तेच आम्हाला बाहेरही दिसत असतं. त्या मुलाच्या मनात चोर नव्हता म्हणून त्याला बाहेरही चोर दिसला नाही. सगळ्याच बाबतीत हे खरं आहे. सर्व ज्ञानांच्या बाबतीत हे असंच आहे. जगातल्या पापाविषयी आणि दुष्टपणाविषयी उगीच हाकाटी करू नका. उलट आपल्याला अजूनही जगात पाप दिसतंय याबद्दल खंत वाटू द्या. आपल्याला सगळीकडे पापच पाप दिसतंय याबद्दल मनापासून वाईट वाटू द्या. आणि तुम्ही जर या जगाला मदत करू इच्छित असाल तर त्याच्या नावानं बोटं मोडून त्याला दोष देत बसू नका. त्याचा तिरस्कार करू नका. त्याला आणखी जास्त दुबळं करू नका. कारण पाप म्हणा, दुःख म्हणा, सगळे दुबळेपणामुळेच तर आहेत. आपण दुबळे आहोत, पापी आहोत असंच लहानपणापासून आपल्या कानी कपाळी ओरडण्यात येत असतं. ह्या असल्या शिकवणुकीमुळे जग दिवसेंदिवस जास्त जास्त दुबळं बनतंय. लोकांना शिकवा की ते सगळेच अमृताचे महिमाशाली पुत्र आहेत. इतकंच काय, पण ज्यांच्यामध्ये त्या आत्म्याचा प्रकाश अतिमंद आहेत, जे दुबळे आहेत, पापी आहेत, त्यांनाही ह्या महन्मंगल कल्याण मंत्राची दीक्षा द्या. अगदी लहानपणापासून करुणात्मक, बलदायक, विधायक, रचनात्मक असे उपयुक्त विचार त्यांच्या मेंदूत शिरू द्या. असल्याच विचारांचा प्रभाव स्वतःवर पडू द्या. दुबळेपणा आणतील, पंगू बनवतील अशा विचारांना थारा सुद्धा देऊ नका. दृढपणे सदा आपल्याशी म्हणा, मी तोच आहे, मी तोच आहे, मी आत्मा आहे. तुमच्या हृदयात हेच अहर्निश एखाद्या संगीतासारखं झंकृत होत राहो. अगदी मृत्यूसमयी सुद्धा सोहम सोहम असा घोष करीतच प्रयाण करा. हे सत्य आहे. हे जग चालवणारी महाशक्ती तुमच्या ठाई आहे. ज्या अंधविश्वासांनी, ज्या खुळसट समजुतींनी, ज्या भ्रमांनी तुमचं मन झाकून टाकलंय त्यांना पिटाळून लावा. आपण धीट बनूया, साहसी बनूया. ते सत्य जाणा आणि आचरात आणा. आपलं लक्ष खूप दूर असेल पण ही माया निद्रा दूर सारून उठा, जागे व्हा आणि आपल्या लक्ष्याप्रत पोहोचेपर्यंत मध्ये कुठेच थांबू नका.